कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला माहिती मी या एका गोष्टीमधून धडा घेतलाय की आपण आयुष्यात जे मिळवलंय कमवलंय म्हणतो ते परमनंटली नसतं, एका क्षणात नाहीसं होऊ शकतं। सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट। सी प्रिपेअर राहणं चांगलं आहे, पण आपली काही चूक नसताना त्याची इतकी मोठी किंमत मोजावी लागते। दिस इज अनुष्का, मी काय म्हणतोय, तू प्लीज काळजी करू नको, मी बोलतो आईशी, ओके? तिला समजवण्याचा प्रयत्न करतो। तू फक्त एक काम करशील? बोल ना। तू प्लीज उद्या 10 वाजता प्लीज प्लीज बी हिअर। तू ये इथे, आपण म्युच्युअली प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया, ओके? तू म्हणतोस तर येईन मी आदित्य, पण माझं मत कशानेच बदलणार नाहीये। मी माझ्या मतावर ठाम आहे। या ओके फाईन, तू प्लीज ये इथे, ओके? बाय। या बाय। आदित्य सर, तुम्ही लई विचार नका करू, होईल समजा ठीक। काय आणि कसं ठीक होणार आहे पारू? आईच्या एका निर्णयामुळे अनुष्काचं आयुष्य बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे। आईला असं वागताना पहिल्यांदाच बघतोय यार। तिची काही चूक नसताना अनुष्काची तिला एवढं सगळं सहन करावं लागतं, हे नाही पटत आहे यार मला। हे बघा आदित्य सर, आपण समजे देवी आईंना ओळखतो, त्या जो निर्णय घेतात तो विचार करून घेतात आणि त्यांचा निर्णय कधी चुकूच शकत नाही। देवी आईंच्या विरोधात जाऊन तुम्ही काही करू नये असं मला वाटतं। अरे मी विश्वास दाखवू नये तर अविश्वास त्यांनी काय फरक पडतोय? आणि मी स्वप्नात सुद्धा आईच्या विरोधात नाही जाऊ शकत। पण मला आईच्या वागण्याचा त्रास होतोय, खूप त्रास होतो। तिच्यासाठी दुसरं कोणी असतं ना तर गोष्टी वेगळी होती, पण आई स्वतः। अरू, मला मनापासून वाटतंय की आईच्या हातून कुठली चूक घडू नये, तिच्यामुळे कोणावर अन्याय होऊ नये। आज ती रागात आहे, उद्या शांत झाल्यावर तिला तिच्याच निर्णयाचं वाईट वाटेल आणि तिला ते सहन नाही होणार। माहित नाही अनुष्का उद्या 10 वाजता येईल की नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।